नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची पावसासंदर्भातील सर्वात मोठी बातमी 24-25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पाऊस उघडी घेणार आहे. पाऊस हा बंद होणार आहे. मात्र 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये आहे पुन्हा एकदा मोठी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर जाणून घेऊया आजपासून पुढील 8 दिवसाचा पावसाचा अंदाज, कोणत्या भागात पाऊस हा होणार आहे आणि कुठे पाऊस हा उघडीप घेणार आहे याविषयीची सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. उर्वरित ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागात आपल्याला पाऊस विश्रांती घेतलेला आपल्याला मिळणार आहे. कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये पाऊस आज आपल्याला उघडीप घेतलेली पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात फक्त हलके ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, मात्र मोठा पाऊस हा होणार नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, खानदेशात देखील पाऊस उघडीप घेणार आहे. यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागातील पाऊस बंद होणार आहे. तसेच 25 तारखेचा अंदाज जर पाहायचा झाला तर काही भागांमध्ये पाऊस आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ या भागांमध्ये मोठा पाऊस असेल, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या भागात हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, उत्तर महाराष्ट्र तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात पाऊस आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे. कुठेही मोठा पाऊस होणार नाही. मात्र 26 तारखेचा जर अंदाज पाहायचा झाला तर राज्यातील वातावरणात मोठा बदल आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर हा वाढेल. तसेच विदर्भात देखील मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर मित्रांनो, 27 आणि 28 तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये सर्वत्र मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.